हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या आजच्या या द सुपर पॉवर स्टुडंट या फ्री ऑनलाईन सेमिनार मध्ये. हा विशेष असा सेमिनार पालक आणि विद्यार्थी या दोघांच्यासाठी आहे. तेव्हा आय होप की आजच्या या सेमिनार मध्ये जे पालक उपस्थित आहेत त्यांनी कृपया आपल्या मुलांना देखील या सेमिनार मध्ये जॉईन व्हायला सांगायचं आहे. शिवाय जे विद्यार्थी जॉईन आहेत त्यांनी आपल्या पालकांना रिक्वेस्ट करायची की त्यांनी या सेमिनार मध्ये हजर राहावं. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं अवेकन माइंड्स कडून या आजच्या फ्री ऑनलाईन सेमिनार मध्ये द सुपर पॉवर स्टुडंट या फ्री सेमिनार मध्ये विद्यार्थी तसेच पालक या सर्वांचं अवेकन माइंड कडून सहर्ष स्वागत आहे. आजच्या सेमिनारकडे पुढे जाण्या अगोदर अवेकन माइंड्स या संस्थेबद्दल थोडक्यात. अवेकन माइंड्स ही प्रशिक्षण संस्था गेल्या कित्येक वर्षांपासून मेंटल वेलनेस, लाईफ कोचिंग, पर्सनल कोचिंग शिवाय मन, माइंड पॉवर आणि NLP या अनुषंगानं वेगवेगळे ट्रेनिंग्स, शिबिर, प्रशिक्षण ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये ऑर्गनाईज करत असतं. आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सातत्यानं आमच्या असलेल्या वेगवेगळ्या प्रोग्राम्स मधील काही प्रोग्राम्स फ्री मध्ये कंडक्ट करत असतो. आणि त्यातलंच आजचं हे एक सेशन आहे. जो आमचा सुपर पॉवर स्टुडंट हा कोर्स आहे त्या कोर्सच्या अनुषंगानं हा आपला फ्री सेमिनार आहे. तेव्हा पुन्हा एकदा अवेकन माइंड्स कडून आपल्या सर्वांचं या विशेष अशा सेमिनार मध्ये सहर्ष स्वागत. आजचा हा जो आपला सेमिनार आहे या सेमिनार मध्ये मार्गदर्शन करण्यासाठी जे प्रशिक्षक ट्रेनर आपल्याला लाभले आहेत ते म्हणजे अभिजित मानव सर. अवेकन माइंड्स या प्रशिक्षण संस्थेचे सर्वे सर्वा सोबतच जे कॉर्पोरेट ट्रेनर आहेत ते अभिजित मानव सर हे आज आपल्याला या कार्यशाळेमध्ये या सेमिनारमध्ये गायडन्स करणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. सरांची थोडक्यात ओळख अशी की सरांनी इंग्लिश मधून मास्टर्स केले, शिवाय प्रोफेशनली असे सर्टिफाईड NLP प्रॅक्टिशनर आहेत, सर्टिफाईड माइंड ट्रेनर आहेत, सर्टिफाईड सॉफ्ट स्किल ट्रेनर आहेत आणि सर गेल्या कित्येक वर्षांपासून कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ऍज अ ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत. सरांनी आतापर्यंतच्या त्यांच्या जवळजवळ 16 वर्षांच्या कार्यकाळामध्ये वेगवेगळ्या विषयांवरती म्हणजेच माइंड, बॉडी, स्पिरिट या अनुषंगानं वेगवेगळे कीनोट स्पीचेस डिलिव्हर केले आहेत. ते स्पीकर म्हणून कार्यरत आहेत. शिवाय सरांचं याच अनुषंगानं याच विषयाच्या अनुषंगानं वेगवेगळे ब्लॉग्स देखील नेहमी लिहित असतात. आजपर्यंत त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये 1.5 लाखहून अधिक लोकांना प्रशिक्षित केले, ट्रेन केले. वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगानं त्यांनी आतापर्यंत जवळजवळ 1.5 लाख लोकांना त्यासाठी ट्रेन केलं आहे. तेव्हा असे हे खूप अनुभवी, अभ्यासू, नेहमीच नाविन्य असे उपक्रम राबवणारे आणि वेळोवेळी सामाजिक स्तरावरील सर्वच क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या म्हणजे अगदी विद्यार्थी वर्गापासून पालक, शिक्षक, वकील अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याची सर्वोत्तम क्षमता विकसित करण्यासाठी अभिजित मानव सर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंग्स मधून, कार्यशाळांच्या मधून, ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा प्रशिक्षणांमधून सातत्यानं मार्गदर्शन करत आलेले आहेत. तेव्हा असे हे अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व अभिजित मानव सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या या सेमिनारला सुरुवात करावी. धन्यवाद सर. येस. माझा आवाज येतो सर्वांच्या पर्यंत? येस सर. ओके, लेट मी शेअर माय स्क्रीन. इज माय स्क्रीन विजिबल अमित सर? स्क्रीन दिसते? ओके. तर आजच्या या द सुपर पॉवर स्टुडंट सेमिनारसाठी उपस्थित असलेले सर्व माझे पालक आणि विद्यार्थी मित्र, आपल्या सर्वांचं मी या सेमिनारमध्ये अवेकन माइंड्स आणि माझ्याकडून सहर्ष स्वागत करतो.
तर सर्वात प्रथम मला हे समजून घ्यायला आवडेल, की तुम्हा सर्वांना खरंच म्हणजे आजच्या या दिवशी वेळातून वेळ काढून तुम्ही या ठिकाणचं सेशन अटेंड करत आहात. तर नक्कीच तुम्हाला यातून बरंच काय शिकायचं असेल, बरोबर ना? बरंच काही माहिती करून घ्यायचं असेल. तर तुम्ही सर्वजण बरंच काय शिकण्यास, बरंच काय माहिती करून घेण्यास तयार आहात का? जर तयार असाल, तर फक्त कमेंट बॉक्समध्ये येस टाइप करायचं. आपण सर्वजण या सेशनमधून बरंच काय शिकण्यास तयार असाल? येस. तर सर्वांनी फक्त कमेंट बॉक्समध्ये येस असं टाइप करायचं आहे. आणि तुमचं येस हे जेव्हा माझ्यापर्यंत पोहोचेल, तर निश्चितपणे थँक यू अश्विनी, थँक यू योगेश. येस. थँक यू. थँक यू आदित्य. येस. निश्चितच एक नवीन आशा घेऊन आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि मला पूर्ण खात्री आहे, की येणाऱ्या 1 तासामध्ये तुमच्या आणि माझ्या आपल्या पाल्याच्या अनुषंगाने आणि जे विद्यार्थी असतील, त्याच्या स्वतःमध्ये एक चांगल्या प्रकारचा दृष्टिकोन अभ्यासाकडे पाहण्याचा किंवा एकंदरीत शिक्षणाकडे पाहण्याचा एक चांगला दृष्टिकोन आपल्यामध्ये निश्चित येईल, याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. पुढे जाण्यापूर्वी मला हे जाणून घ्यायचं आहे, की आता या सेमिनारसाठी जे उपस्थित आहेत, त्यापैकी पालक किती आहेत, विद्यार्थी किती आहेत किंवा पालक आणि विद्यार्थी सोबत आहेत का? याकरता या ठिकाणी मी एक पोल शेअर करतोय. तर तुमच्या समोर एक पोल असेल आणि त्यात विचारलं गेलंय, की आपण कोण आहात? अमित सर पोल व्हिजिबल आहे का? हो सर, हो. येस. येस. थँक यू ऑल ऑफ यू. 14 पैकी फक्त 4 लोकांनीच पोलला रिस्पॉन्स केलेला आहे. हे मला समजून घेणं किंवा आपल्या सर्वांसाठी खूप गरजेचं आहे समजणं, की नेमकं या सेमिनारसाठी केवळ पालक आहेत, की विद्यार्थी आहेत, की सोबत आहेत. थँक यू. अजूनही काही लोकं पोलला रिस्पॉन्स करायचे आहेत. त्यांना विनंती आहे, की त्यांनी पोलला रिस्पॉन्स करायचा आहे. येस. अजूनही काही लोकांची वाट पाहतोय मी. आपल्यासमोर एक पोल आहे. आपण नेमके कोण आहात? कोण आहात म्हणजे आपण फक्त पालक म्हणून हा सेमिनार अटेंड करत आहात, की काही फक्त विद्यार्थी आहेत, की आपण सोबत आहात म्हणजे पालक आणि विद्यार्थी सोबत हा सेमिनार अटेंड करत आहात? सर पोल विजिबल नाहीये. पण मॅडम या ठिकाणी ओट येतेच बऱ्याच हा, लोकांचं. तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती टच करून, जर मोबाईलवरून जॉईन झाला असाल तर मोबाईलवरती टच करा आणि वरती तुम्हाला पोलचा आयकॉन दिसेल, 3 डॉट्स वगैरे, त्यावरती क्लिक केलात की तुम्हाला पोल व्हिजिबल होईल. दिसतो का? ठीक आहे. झालं मॅडम? थँक यू. येस सर झालं. हा. ठीक आहे. थँक यू. काही हरकत नाही. आता आपण जर पाहिलं तर आजच्या या कार्यशाळेमध्ये सर्वच म्हणजे पालकही आहेत आणि विद्यार्थी आहेत आणि काही-काही ठिकाणी पालक आणि विद्यार्थी हे दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मग अशा पद्धतीनं आजच्या या कार्यासाठी उपस्थित असणारे आपण सर्वजण वास्तविक हा जो सेमिनार आहे याच्यामध्ये मी तुम्हाला काही वेगळं शिकवणार आहे असं नाहीये. निश्चितच बरंच काही वेगळं ऐकायला मिळेल. नवीन-नवीन तंत्रे, अभ्यास पद्धती विद्यार्थ्यांना, पालकांना ऐकायला, अभ्यासाला मिळतील. पण जो मूळचा विषय आहे, की आपण सर्व पालक म्हणून आपल्या पाल्यासाठी, आपल्या मुलासाठी, आपल्या मुलीसाठी जो काही त्याग करतो आहे, आपण बऱ्याचदा आपली स्वतःची स्वप्ने, आपल्या इच्छा, आकांक्षा बरंच काही दूर ठेवतो आणि सर्व काही आपण फक्त आणि फक्त आपल्या मुलांसाठी करत असतो. आणि मुलांसाठी करत असताना आपल्या पाल्याचं भवितव्य, त्याचं भविष्य हे अधिक उज्ज्वल आणि चांगलं असावं असं वाटतं. आपल्यापैकी सर्व जे पालक आहेत, त्या प्रत्येक पालकाला हेच वाटतं, की ज्या प्रकारचं जीवन आपण जगतो आहोत, निश्चितच आपलं जीवन उत्कृष्ट आहे, चांगलं आहे, उच्च दर्जाचं आहे. तरीसुद्धा त्याच्याही पुढचं, त्याच्यापेक्षाही सुखाचं जीवन हे आपल्या पाल्याला लाभलं पाहिजे, असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. हो की नाही? जर हो असेल, तर कमेंटमध्ये तुम्ही येस टाकू शकता. आणि माझ्या या मताशी आपण सर्वजण निश्चितच
सहमत असाल. कारण आपल्या पाल्याची, त्या आपल्या मुलाची प्रगती म्हणजे आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती असते. आपलं मूल हा आपला अभिमान, स्वाभिमान आणि बऱ्याचदा आपला गर्व सुद्धा असतो. आणि म्हणूनच आपलं मूल जेव्हा जीवनामध्ये बरंच काही प्राप्त करतं, म्हणजे शालेय जीवन असेल, त्याचं प्रोफेशनल व्यावसायिक जीवन असेल, कौटुंबिक जीवन असेल, अशा प्रत्येक वेळेला हेच वाटतं, की आपल्या मुलावरती किंवा आपल्या मुलाचा आपणाला साथ अभिमान वाटावा, अशा प्रकारची कामगिरी आपल्या मुलाने करावी, अशी आपल्या सर्वांची इच्छा असते. आणि म्हणूनच मी म्हटलं त्याप्रकारे पालक होण्यापूर्वीचं आपलं जीवन आणि पालक झाल्यानंतरचं जीवन यात खूप फरक असतो. पालक होण्यापूर्वी बऱ्याचदा आपण फक्त आपल्याबद्दल विचार करत असतो. आपल्या सुखाचा विचार करतो, आपल्या आनंदाचा विचार करतो. आपल्या जीवनामध्ये जे काही चांगलं येईल ते मला हवं असं वाटायला लागतं. पण एकदा आपण पालक बनलो, की ते सर्व आपल्या मुलासाठी हवं असं वाटायला लागतं. आणि खऱ्या अर्थानं इथूनच पालकत्वाची सुरुवात होते. आणि मग आपल्या मुलामध्ये चांगल्या क्षमता याव्यात, त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत, त्याला चांगले गुण प्राप्त व्हावेत, त्याला चांगली नोकरी मिळावी किंवा त्याने व्यवसायामध्ये चांगली प्रगती करावी. त्याचं कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, मानसिक आणि शारीरिक सुद्धा सगळ्या प्रकारचं जीवन त्याचं सुखी असावं असं वाटतं आणि प्रत्येक पालकाला वाटायलाच हवं. हे सांगण्याचं कारण हेच आहे, की आज जेव्हा आपण आपल्या मुलाच्या भविष्याचा विचार करतो, बऱ्याचदा आपण काळजीत पडतो. आपण चिंताग्रस्त होतो. आज जे काय सुरू आहे, जी स्पर्धा सुरू आहे, आर्थिकदृष्ट्या असेल, एज्युकेशनमध्ये असेल किंवा अनेक क्षेत्रांची स्पर्धा सुरू आहे, ती सर्व पाहता आपला पाल्य या स्पर्धेत टिकेल की नाही, या स्पर्धेत टिकेल की नाही, अशा प्रकारची शंका आपल्या मनामध्ये बऱ्याचदा येत असते. आणि म्हणून तो ह्या स्पर्धेत टिकावा, त्याने जीवनात प्रगती करावी, त्याने पुढे जावं. पालक म्हणून आपलं स्वतःचं, आईचं, वडिलांचं, कुटुंबाचं नाव त्याने मोठं करावं म्हणून आपण सतत धडपडत असतो. आणि यासाठीच म्हणून आपण काय करतो बरं? तर आपल्या मुलाला आपण चांगल्या शाळेत प्रवेश घेतो. बऱ्याचदा असे कित्येक पालक आपण पाहतो आहोत किंवा आपण पण त्यापैकी एक असाल, की जे असं म्हणतात, की पोटाला चिमटे घालून म्हणजे काय बरं, की पोट मारून सुद्धा आपण आपल्या मुलाचं शिक्षण चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणून आपण चांगली शाळा निवडतो. शाळा निवडताना शाळेची गुणवत्ता कशा प्रकारच्या आहेत? शिक्षक कोणत्या प्रकारचे आहेत? च्या पलीकडे जाऊन माध्यम कोणत्या प्रकारचं आहे? आजची स्पर्धा लक्षात घेता आपण हेही पाहतो, की मराठी माध्यम असायला पाहिजे, की सेमी असायला पाहिजे, की इंग्लिश असायला पाहिजे. आजचा विद्यार्थी हा केवळ शाळेपुरता नाहीये. तो जगातील सर्वच विद्यार्थ्यांशी तो स्पर्धा करतो आहे. आणि म्हणून ह्या जागतिक स्पर्धेमध्ये तो टिकावा यासाठी आपण नेमकं बोर्ड कोणता असायला पाहिजे हा विचार करतो. मग स्टेट बोर्ड असायला पाहिजे, सी असायला पाहिजे, आय-सी-एस-ई असायला पाहिजे. आणि मग अभ्यासक्रम कोणत्या प्रकारचा आहे, तिथं कसं शिकवलं जातं, शिकवण्याच्या पलीकडे जाऊन काही ट्युशन्स, काही एक्स्ट्रा क्लासेस घेतले जातात का? हा देखील विचार आपण करत असतो. आज आपण पाहतो आहे, आज एआयच्या माध्यमातून खूप मोठी संधी आणि आव्हान आपल्या सर्वांसमोर उभे आहेत. आज आपण ChatGPT असेल, Gemini असेल आणि अशा प्रकारचे अनेक तंत्र सहजपणे वापरतो आहे आणि आपल्याला हे वाटतं, की आपल्या मुलाने त्याचा योग्य वापर करावा आणि जीवनामध्ये पुढे जायला पाहिजे. आणि मग पुढे जात असताना त्याने त्याने चांगलं करियर घडवायला पाहिजे असं वाटत असतं आणि म्हणूनच आपण सातत्यानं त्याच्या पाठीमागे अभ्यास कर असं लावत असतो. प्रत्येक पालकाला हेच वाटतं. जीवनामध्ये मी जे काही प्राप्त केलं, त्याच्या पुढच्या पायरीवरती माझं मूल असायला पाहिजे. आज जे जीवन मी जगतो आहे, त्याच्यापेक्षा अतिउच्च दर्जाचं जीवन माझ्या मुलाचं असायला पाहिजे. आणि म्हणून मी म्हटलं त्याप्रकारे आपण त्याच्या योग्य करिअरचा विचार करून, आपण त्याला योग्य अभ्यासक्रम, योग्य माध्यम, योग्य शिक्षण पद्धती, योग्य शाळा निवडून देतो. पण मग एवढं सगळं निवडून दिलं. आता या ठिकाणी जे लोक उपस्थित आहेत, जे पालक असतील, जे विद्यार्थी आहेत. आता किमान तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी विद्यार्थी 5वी ला असेल, 6वी ला असेल, 7वी ला असेल, 10वी ला किंवा 12वी ला असेल. इतक्या वर्षामध्ये आपण पाहतो आहे, की बऱ्याचदा
आपण ज्या अपेक्षेने त्याला ज्या शाळेमध्ये घातलं होतं, ज्या प्रकारचा अभ्यासक्रम त्याला आपण निवडून दिला होता, जे माध्यम ते बोर्ड असेल. बऱ्याचदा काही अपेक्षा पूर्ण झाल्या असतील आणि बऱ्याचशा पूर्ण व्हायच्या असतील. पण नेहमी हेच वाटतं, की कुठेतरी अजून कमी आहे. तर अजून काहीतरी काहीतरी करायला पाहिजे. तर याच्यामध्ये थोडीशी आणखीन झेप घ्यायला पाहिजे. त्याने हे नवीन शिकायला पाहिजे, त्याने ते नवीन शिकायला पाहिजे. आणि असं वाटणं हे खऱ्या अर्थानं प्रगतीचं लक्षण आहे. आपण एका अर्थानं आपला पाल्य चांगल्या प्रकारे शिकतो आहे, याबद्दल समाधानी असायला पाहिजे. निश्चित समाधानी असायला पाहिजे. पण सोबतच आपण एक स्वप्न घेऊन सतत पुढे गेलं पाहिजे. आपण आपल्या पाल्याला एक स्वप्न दाखवलं पाहिजे आणि आपण दाखवायचा नेहमी प्रयत्न करत असतो. आज तुम्ही सर्वजण, सर्व पाल्य आणि विद्यार्थी आणि पालक जे उपस्थित आहात, या सर्वांच्या मध्ये एक गोष्ट दिसते ती म्हणजे काय बरं, की तुम्हाला तुमच्या मुलासाठी सतत नवीन काहीतरी मिळवायचंय. त्याच्या जीवनामध्ये तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारचा बदल घडवायचा आहे आणि म्हणूनच अगदी वेळात वेळ काढून तुम्ही लोकं आज या ठिकाणी उपस्थित आहात. मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो. आभार यासाठी, कारण हा जो सेमिनार आहे, फ्री सेमिनार आहे आणि बरंच काही आपण चर्चा करायची आहे, बरंच काही शिकायचं आहे. आणि हा जो मेसेज आहे तो अनेक लोकांपर्यंत गेला असेल, पण मोजकी लोकं या ठिकाणी यासाठीच आहेत, कारण त्यांनाच असं वाटतं आहे, की तुमच्या पाल्याच्या जीवनामध्ये पहिल्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचा बदल व्हायला पाहिजे. एक ट्रान्सफॉर्मेशन व्हायला पाहिजे. त्याचं जीवन खऱ्या अर्थानं बदललं पाहिजे. निश्चितच तुम्ही जो प्रयत्न करत आहात, तुमचा जो दृष्टिकोन आहे, तो वाखाणण्यासारखा आहे आणि म्हणूनच तुमच्या मुलाचं, तुमच्या मुलीचं, तुमच्या पाल्याचं, विद्यार्थ्याचं जीवन हे खऱ्या अर्थानं परिवर्तन होणार त्याच्यामध्ये ते बदलणारं आहे. आता एवढं सगळं आपण विचार करत असतो, आपण आपल्या पाल्याबद्दल काळजी करतो, चिंता करत असतो. किंवा त्याने बरंच काय करावं यासाठी आपण त्याच्यावरती दडपण देखील टाकतो बऱ्याचदा. आणि मग होतं काय? आपला पाल्य आपल्या आई-वडिलांचं असेल, समाजाचं किंवा एकूणच ही जी काही स्पर्धा आहे, ती स्पर्धा समोर ठेवून या शिक्षणाच्या प्रवाहातून पुढे, पुढे, पुढे जात असतो. पण जसं मगाशी म्हटलं त्याप्रकारे हे सर्व काही आपण निवडलंय आणि निश्चितच पालक म्हणून आपण खूप चांगला प्रयत्न करतो आहे. निश्चितच शाळा त्यांच्या परीनं त्यांचे शिक्षक आणि सर्वच शिक्षणातील शाळेतील जे काही घटक असतील, ते सर्वजण आपल्या या पल्ल्याच्या विद्यार्थ्याच्या विकासाकरता सतत प्रयत्न करत आहेत आणि दिसतंय आपल्याला ते. तरी सुद्धा आपला जो पाल्य आहे किंवा जो विद्यार्थी आहे, त्याला अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. अनेक प्रकारची आव्हानं आहेत. तर ही जी आव्हानं आहेत प्रामुख्यानं, ती अभ्यासासंबंधी असू शकतात, शाळेसंबंधी असू शकतात किंवा ती आव्हानं मानसिक असतील, शारीरिक असतील, सामाजिक असू शकतात, भावनिक सुद्धा असू शकतात. याची सर्व कल्पना आपल्याला आहे लक्षात घ्या. आता मग जेव्हा आपण विचार करतोय अभ्यासाचा, कारण ज्या प्रकारे पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे मुलांना शिकवणं, त्याला चांगल्या शाळेमध्ये घालणं, त्याला चांगला अभ्यासक्रम निवडून देणं असेल किंवा त्याला जे काय हवं, नको ते सगळं पाहणं, हे आपलं काम आहे. त्याला आधार देणं, त्याला मोटिव्हेट करणं आणि शिवाय त्याला चांगल्या गोष्टी शिकवणं, संस्कार देणं हे आपलं काम आहे. त्याच प्रकारे हे सगळं मिळाल्यानंतर अभ्यास करणं हे अभ्यासाचं काम आहे. विद्यार्थ्याचं काम आहे, त्याचं कर्तव्य आहे. मग हा अभ्यास करत असताना नेमक्या मुलांना कोणकोणत्या अडचणी येतात किंवा कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं, ते आपल्याला पाहावं लागेल. कारण जोपर्यंत आपण विद्यार्थ्याच्या ह्या समस्या समजून घेणार नाही पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून, तोपर्यंत आपण त्याला योग्य प्रकारचं सोल्युशन देऊ शकणार नाही. बऱ्याचदा आपण काय म्हणतो, "याला किती सांगितलं अभ्यास कर, हा अभ्यासच करत नाही." 10 मिनिटं बसला, 10 मिनिटं पुस्तक घेतो, पण 2 तास मोबाईल घेतो. त्याला कित्येक वेळा सांगितलं रील्स बघू नको, तर ऐकत नाही. त्याला कित्येक सांगितलं खेळायला बाहेर जाऊ नको, ऐकत नाही. त्याला सांगितलं पाढे-पाठ कर, तो पाढे-पाठ करायला सोडून देतो आणि तो लिहायला बसतो. अशा अनेक तक्रारी तुमच्या असतील, निश्चित असतील. मग आपण हे पहिलं समजावून घेऊया, की आपला जो पाल्य आहे, विद्यार्थी आहेत, त्याला नेमक्या कोणत्या प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. तर आपण जर पाहिलं याच्यामध्ये
तर पहिली समस्या असते काय बरं? अभ्यासाचा कंटाळा येणे. आणि तुम्ही सर्वजण याच्याशी सहमत होऊ शकता. आपल्या मुलाला, विद्यार्थ्याला दुसरा कशाचा कंटाळा येत नाही. त्याला खेळायला सांगा. त्याला तुम्ही सांगा 1 तास खेळ, तो 2 तास खेळेल. त्याला सांगितलं टीव्ही फक्त अर्धा घंटा बघायचा आहे, तो 1 घंटा बघेल. त्याला सांगितलं गेम जास्त वेळ खेळायचा नाही, तो अधिक काळ त्याला दुसरी कोणतीही गोष्ट करताना कंटाळा येत नाही. पुस्तक घेतलं की त्यांना जांभई यायला लागते. बऱ्याचदा मी असं पाहिलंय, की मुलं दुपारी झोपत नसतील, संडे आहे, सुट्टी आहे. दुपारी झोपत नाही, तर पालक काय म्हणतात, "तर पुस्तक घेऊन बस." कारण पालकांना पण माहीत असतं, पुस्तक घेतलं की याला झोप येते. हे आपण पाहतोय. मुलं कंटाळा करतायत. आता काही पाहतोय मी मुलं हसतायत, त्यांना पटतंय ते. आता अभ्यासात एकाग्रता न लागणे ही फार मोठी समस्या आपल्या मुलांची आहे. आजकालची मुलं खूप चंचल आहेत. त्यांची वृत्ती चंचल वृत्ती आहे. ते जास्त काळ एकाच ठिकाणी आपलं लक्ष लावून ठेवू शकत नाहीत. फार कमी वेळ 5-10 मिनिटं झालं, की ते हालचाल करायला लागतात. त्यांचं लक्ष इकडे-तिकडे भरकटतं. चहाशिवाय दीर्घकाळ लक्षात न ठेवता येणे. आत्ता पुस्तक वाचलं आणि तासाभराने त्याला विचारलं, की "तू काय वाचलंस?" तर त्याला बरंच काही सांगता येत नाही. तो सगळं विसरतो आहे. सातत्य ठेवता येत नाही मुलांना अभ्यासामध्ये. म्हणजे निश्चितपणे आपण पालक म्हणून सांगत असतो, की सकाळी लवकर उठ, 5:00ला उठ, 6:00ला उठ आणि अभ्यासाला बस. तो 1 दिवस उठतो, 2 दिवस उठतो आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी तो आहे तसा झोपतो. त्याला आपण वेळापत्रक बनवून देतो, की या वेळेत अभ्यासाला बस. तो काही दिवस अभ्यास करतो. तो पाढे-पाठ करणं असेल, गणित सोडवणं असेल, प्रयोग लिहिणं असेल, अनेक गोष्टी तो काही काळ करतो. पण पुन्हा आहे तसं तो पूर्वपदावरती येतो. तो सातत्य ठेवत नाही. ही फार मोठी समस्या आपल्या मुलांच्यामध्ये आहे अभ्यासाच्या अनुषंगानं. बऱ्याच मुलांना अभ्यास काय करायचा आहे आणि कसा करायचा आहे हेच कळत नाही. त्याला सांगितलं जातं शाळेमध्ये, की आज हा पाठ संपला आहे, ही कविता संपली आहे. तर घरी जायचंय, स्वाध्याय लिहायचं आहे किंवा पाढे-पाठ करायचे आहेत, गणित सोडवायचं आहे, प्रयोग लिहायचा आहे किंवा प्रयोग वही पूर्ण करायची आहे. तर जे सांगितलंय ते करायचा प्रयत्न करत असताना बऱ्याच मुलांना हे काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे हे सुद्धा कळत नाही. ज्याशिवाय बऱ्याचदा मुलं अभ्यासाला बसतात. समोर पुस्तक पकडतात किंवा बऱ्याचदा लिहायला घेतात. पण आपण काय अभ्यासतोय हे देखील मुलांना समजत नाही. मी खूपदा या आपल्या कार्यशाळेच्या माध्यमातून मुलांशी बोलतो, पालकांशी बोलतो आणि ह्या ह्या ज्या समस्या आहेत, ते मुलांकडून आलेल्या समस्या आहेत. जेव्हा आम्ही मुलांचं काउन्सिलिंग करतो, त्याच्याशी चर्चा करतो. कार्यशाळेमध्ये जेव्हा मुलं येतात, ॲडमिशन घेतात, बोलतो, तेव्हा कळतं की मुलांना अशा प्रकारच्या अनेक समस्या पालक म्हणून आपण बऱ्याचदा सहज म्हणतो, "चल अभ्यासाला बस, 2 तास बस, 3 तास बस, वाचन करत बस." पण त्याला ते जमत नाही. त्याला ते येत नाही आणि काय येत नाही याचं निश्चित कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्याशिवाय आता काही मुलं बराच वेळ अभ्यास करतात. दररोज करतात. जास्त वेळ करतात. 3 तास, 4 तास, 5 तास. शाळेला जाण्यापूर्वी अभ्यास करतात. शाळेतून आल्यावर अभ्यास करतात. एवढं करून देखील त्यांना परीक्षेमध्ये जेव्हा अंतिम निकाल येतो, त्यावेळेला त्यांना अपेक्षित गुण मिळत नाहीत. आपल्याला वाटतं, की याने खूप अभ्यास केलाय, खूप वेळ अभ्यास केलाय, कित्येक वेळ अभ्यासाला बसायचं आणि आता मात्र परीक्षेमध्ये किमान त्याला 60% काय म्हणजे त्याला फर्स्ट क्लास देखील अचीव्ह करता येत नाही. अशी काही उदाहरणं आपण पाहतो आहेत. आता हे बघा, परीक्षेची भीती वाटणे. बरेच मुलं आहेत. परीक्षा जवळ आली, की त्यांच्या पोटात दुखतं, त्यांना ताप येतो, आजारी पडतात. हे कशामुळे घडतं आहे? तर परीक्षेची भीती वाटते आहे. बऱ्याचदा असं होतं, की चांगली तयारी केलेली आहे, पण केवळ भीतीपोटी त्यांचे मार्क पुन्हा कमी येत आहेत. ते चांगला परफॉर्म करू शकत नाहीत. ताण, अभ्यासाचा स्ट्रेस. आता मुलं हे स्पष्टपणे आपल्याशी बोलत नाहीत. ते पालकांना सांगत नाहीत. पण त्यांच्या आतमध्ये एक प्रकारचा तणाव निर्माण झालेला असतो. काय करावं कळत नसतं. मग अशी मुलं
अबोल होतात. ते फारशी बोलत नाहीत आणि अनेक प्रकारचा म्हणजे जेव्हा आम्ही मुलांशी बोलतो, आपण तुमच्या लक्षात येईल, की अशी काही लक्षणं आहेत, की ज्यातून मुलांचा स्ट्रेस दिसतो आहे. मग शारीरिक स्तरावरचे लक्षण काही असतात, काही लक्षणं मानसिक असतात. पण आपल्या धावपळी जीवनामध्ये आपण सहजपणे ते लक्षात आपल्या घेत नाही किंवा येत देखील नाही. त्यानंतर आहे आत्मविश्वास कमी असणे. आपण बऱ्याचदा पाहतो, की मुलं आपल्यासमोर बरंच काही बोलतात. परंतु जेव्हा ती चार चौकात उभी राहतात, वर्गात सर्वांसमोर उभी राहतात किंवा शिक्षकांशी बोलायचं म्हटलं, तर त्यांना पाहिजे तेवढा आत्मविश्वास असत नाही. त्याचा कॉन्फिडन्स फार कमी असतो. म्हणजे काय? तर तुमचा पाल्य विद्यार्थी त्याला स्वतःबद्दल शंका असते. आपण एखादी गोष्ट नीट करू किंवा करू शकणार नाही, अशा प्रकारची शंका त्याच्या मनामध्ये असते. तर आत्मविश्वासाची कमतरता ही एक प्रामुख्यानं जाणवणारी समस्या आपल्या मुलांच्यामध्ये आहे. अपयशाची भीती बऱ्याच मुलांना वाटतं, "अरे, किती मुलं वर्गामध्ये आहेत, किती हुशार मुलं वर्गामध्ये आहेत, किती अभ्यास करणारी वर्गात मुलं आहेत. मग यात मला टिकावं लागेल की नाही? मी यातून बाहेर पडणार की नाही?" आणि मग मुलांच्यामध्ये अपयशाबद्दलची भीती निर्माण होते आहे. त्यानंतर नकारात्मक विचार निश्चितच काय बरं जेव्हा विद्यार्थी किंवा पाल्य अपयशाची भीती बाळगतो, त्याचा कॉन्फिडन्स कमी असतो, त्याच्या मनामध्ये स्वतःबद्दल आणि एकंदरीत शिक्षणाबद्दल निगेटिव्हिटी येते आहे. नकारात्मकता येते आहे. त्याला शिकायला नको वाटतं, त्याला अभ्यास नको वाटतं, शाळा नको वाटते, शिक्षक नको वाटतात. आणि मग जेव्हा पालक शिक, शिक म्हणतात, अभ्यास कर म्हणतात, अशा वेळेला पालक सुद्धा त्यांना नको वाटायला लागतात. त्याशिवाय हे सर्वांना माहीत आहे, मोबाईलचा सतत वापर, व्यसन जडलंय मुलांना आज मोबाईलचं. म्हणजे आणि आजकाल होतंय काय आहे, शाळेतला बराचसा जो अभ्यास आहे शाळेतला, तो मोबाईलवरती येतो. आता पर्याय नाही त्याला. शिक्षकांना देखील दुसरा कोणता पर्याय नाहीये. कारण ते एक प्रभावी माध्यम आहे शिकण्याचं. परंतु आपला पाल्य, विद्यार्थी मोबाईल घेतो आहे अभ्यासासाठी म्हणून आणि आपलं बरचसं लक्ष असतं नसतं. आणि त्या वेळेमध्ये तो काय करतोय बरं? तो रील्स पाहतो आहे. तो पुन्हा WhatsApp असेल, तुमचं Facebook असेल, Insta असेल, हे सगळं पाहतो आहे. YouTubeला काही व्हिडिओ पाहतो आहे. आता आपण पाहतो, शिवाय तो Instagramवरती देखील व्हिडिओ देखील काही मुलं करत आहेत. याचा अर्थ मुलांच्यामध्ये ही फार मोठी समस्या जाणवते आहे. आता या सगळ्या वापरामुळे सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे त्याचं लक्ष विचलित होत आहे. तो चांगल्या प्रकारे अभ्यासावरती लक्ष केंद्रित करू शकत नाही, लक्षात घ्या. अलीकडचा एक एक रिसर्च काय सांगतो, तर जे लोकं किंवा जे विद्यार्थी जास्तीत जास्त रील्स पाहतात, त्यांचं अवधान म्हणजे लक्ष देण्याचं जे हे आहे, टाईम स्पॅन आहे, तो कमी-कमी होत चाललाय. जी मुलं जास्तीत जास्त रील्स पाहतात, त्या सर्व मुलांचं तर सर रोखली घ्या. प्लीज म्यूट करा. मी तर जे मुलं रील्स पाहतायत, त्या मुलांचं कॉन्सन्ट्रेशन स्पॅन फार कमी होतं लक्षात घ्यायचं. आणि हे पालकांनी आपण सर्वांनीच हे लवकरात लवकर लक्षात घ्यायला पाहिजे. अशी मुलं जास्त काळ एकाग्र होऊ शकणार नाहीत. ते स्तब्ध आणि शांत होऊ शकत नाहीत. त्यानंतर आहे गेमिंगचे आकर्षण. खास करून जी मुलं वरच्या वर्गातली असतात ते पाहतो आपण. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या ज्या गेम्स आहेत, ते गेम्स त्याचं आकर्षण प्रचंड आहे. आजकाल मुलं स्वतःहून मोबाईल घेतात. स्वतःहून त्या Play Storeवरून काही गेम्स डाउनलोड करतात आणि खेळत बसतात. त्याशिवाय बऱ्याच मुलांना अभ्यासासाठी वेळेचं नियोजन कसं करायचं माहीत नाहीये. आपल्याला बराच वेळ शिल्लक असतो. शाळेत जाण्यापूर्वी, शाळेतून आल्यानंतर, सुट्टी दिवशी. पण या सगळ्या वेळेमध्ये आपणाला जो अभ्यास दिला गेला आहे किंवा आपला जो अभ्यास आहे, त्याचं वरीकरण कसं करायचं, नियोजन कसं करायचं, हे बऱ्याच मुलांना कळत नाही. आणि यातून काय होतं माहिती आहे का? मग मुलांच्यामध्ये अभ्यास पुढे ढकलण्याची सवय लागते. जो काही अभ्यास आहे, तो आज नाही आपण उद्या करूया. अजून परीक्षा खूप लांब आहे. वर्गामध्ये होमवर्क जी वही आपली आहे, नोटबुक आहे, ती सबमिट करायची अजून बराच वेळ आपल्याकडे आहे. आपण नंतर करूया, असे म्हणत-म्हणत मुलांच्यामध्ये
अभ्यास प्रत्येक वेळेला पुढे ढकलण्याची, त्याला आपण म्हणतो प्रोक्रॅस्टिनेशन करायची सवय लागते मुलांच्या मध्ये. आणि बऱ्याच मुलांना नोट्स तयार करता येत नाहीत. हे दुर्दैव आहे मुलांचं. सगळ्यांचं म्हणा काही हरकत नाही. मुलांना नोट्स म्हणजे काय माहीत नाहीत. आणि ह्याचं कारण सर्वांना माहीत आहे. कारण आजकाल सर्वांना तयार मटेरियल मिळतं. त्याला आपण तुम्ही गाईड्स असं म्हणता. आणि मग तयार उत्तरं मिळाल्यामुळं हे कसं करायचं आहे, एखाद्या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं किंवा एखादा पाठ शिकवल्यानंतर त्या पाठाची योग्य उजळणी करण्यासाठी त्या नोट्स आपण कशा बनवल्या पाहिजेत, कोणत्या पद्धतीने बनवल्या पाहिजेत, ते माहीत असत नाही. किंवा बऱ्याचदा मुलं काय करतात बरं, तर पूर्ण पाठ आहे तसा लिहून काढतात. उदाहरणं आहे तशी लिहून काढतात आणि बऱ्याचदा उजळणी कशी करावी हे देखील मुलांना कळत नाही. आणि अशा अनेक सांगायला गेलो तर अशा 100 समस्या मी सांगू शकतो मुलांच्या. ते तुम्हाला देखील माहीत आहे. बऱ्याच लोकांना ध्येय स्पष्ट नसतं. 10वी पर्यंत गेला, 12वी पर्यंत गेला, तर नेमकं तुला पुढे जाऊन काय करायचं आहे? काय व्हायचंय? काय बनायचंय? या पद्धतीची निश्चित दिशा मुलांच्याकडे असत नाही. बऱ्याच मुलांचा कॉन्फिडन्स कमी असल्यामुळं त्यांना शिक्षकांना प्रश्न विचारण्याची भीती वाटते. ही फार मोठी समस्या आहे लक्षात घ्या. ही साधी गोष्ट नाहीये. जर तुमच्या मुलाला त्याच्या मनात जी शंका निर्माण झालेली आहे, ती शंका विचारता येत नसेल, तर निश्चितच त्याला योग्य माहिती, योग्य ज्ञान मिळणार नाहीये. आपली मुलं बऱ्याचदा इतर मुलांशी तुलना करतात. एखाद्या विषयामध्ये एखादा विद्यार्थी हुशार आहे, मग मी हुशार नाही. एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षक समोर बसवतात, मला पाठीमागे बसवतात किंवा असं बरंच काही. खेळात कोण चांगला आहे, कोण कमी आहे. अशा प्रकारच्या भावनेमुळं त्याच्या मनामध्ये काय होतं बरं? त्याला आपण काय म्हणतो न्यूनगंड येतो. बऱ्याचदा पालकांची अपेक्षित दडपण खूप मोठं असतं. आपला जो पाल्य आहे त्याला कळतं, की माझे आई-वडील माझ्याकरता इतकं काही करतायत, इतका मोठा खर्च करतायत शाळा शिकण्यासाठी. जे हवं ते मला देतायत आणि म्हणून मला त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणं गरजेचं आहे किंवा अत्यावश्यकच आहे असं वाटतं. काही-काही वेळेला या सर्व प्रकारच्या स्ट्रेसमुळं त्याची स्वयंप्रेरणा कमी होते. आपण स्वतःहून काय करावं असं मुलांना वाटत नाही मग आणि हळू-हळू भविष्याबद्दल तो निराश होत जातो. तर याचा अर्थ काय बरं? तर तो वर्तमान काळामध्ये निराश आहेच, पण तो भविष्याबद्दल देखील निराश होतो आहे. थोडक्यात मला मित्रांनो हेच सांगायचं आहे, सर्व पालक जे मंडळी आहेत, निश्चितपणे आपला पाल्य हुशार आहे. त्याच्याकडे सर्व काही क्षमता आहेत. आपला पाल्य त्याच्या जीवनामध्ये त्याला हवं ते ध्येय प्राप्त करू शकतो. आज तुम्हाला मला वाटतं, की आपला जो पाल्य आहे, जे मूल आहे, त्याने क्लास 1 ऑफिसर व्हायला पाहिजे. या संपूर्ण सिस्टममध्ये ज्या काही उच्च दर्जाच्या पदव्या आहेत, उच्च दर्जाचे जॉब्स आहेत समजा, जी पदं आहेत, ती पदं त्यांनी मिळवायला पाहिजेत. आणि त्या प्रकारची क्षमता प्रत्येक विद्यार्थ्याकडे आहे. पण होतंय काय बरं? या सर्व समस्या घेऊन तो पुढे-पुढे चाललाय. आणि या सर्व समस्या बऱ्याचदा आपल्याला ओळखता येतात, ओळखता येत नाहीत. किंवा आपल्याला असं वाटतं, की याचं सोल्युशन शाळेने द्यायला पाहिजे. शाळेला वाटतं, की काही प्रमाणामध्ये याचं सोल्युशन पालकांनी द्यायला पाहिजे. पण मला असं वाटतं, की याचं सोल्युशन आपण सर्वांनी द्यायला पाहिजे. मग बऱ्याचदा आपण काय म्हणतो बरं, की चला मला असं वाटतंय, की सगळं चांगलं आहे, पण आमचं मूलच असं आहे. यालाच काही येत नाही. याचाच कुठेतरी बुद्धी काम करत नाही. याचा बुद्ध्यांक कमी आहे. आणि मग हळू-हळू आपण काय करतो, आपल्या पाल्यालाच आपण दोषी ठरवू लागतो आणि त्यातून पुन्हा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत. आता थोडंसं आपण हे पाहूया, की ह्या काही मला वाटतंय कमीत कमी 20 ते 25 समस्या आपण या ठिकाणी पाहिल्या. वेळ कमी असल्यामुळं कदाचित मी थोडंसं अतिशय जलद गतीने या ठिकाणी घेतो आहे मी. पण तुमच्या लक्षात आलं असेल, की एक ना अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्या पाल्याला सामोरं जावं लागतं. या ठिकाणी एक छोटासा पोल तुम्हाला देतोय मी आणि पोलमध्ये या ठिकाणी फक्त मला एवढंच समजून घ्यायचं आहे, की हे जे काय आपल्याकडं जे आपण पाहिल्या समस्या, त्यातल्या किती समस्या, किती प्रकारच्या समस्या
तुमच्या पल्ल्यामध्ये तुम्हाला जाणवतात किंवा दिसतात? दिसतोय पोल आम्ही सर? नाही सर, नाही अजून. एक मिनिट हा. हा, आता येईल सर. हा, आला? येस सर, येस. तर कृपया फक्त आपण जी चर्चा केली, मी असं म्हणत नाही की आपल्या मुलामध्ये या सर्वच प्रकारच्या समस्या असतील. पण तुम्हाला काय वाटतं, की किमान आपला जो पाल्य आहे किंवा एकंदरीत जे आजचे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये समस्या कोणकोणत्या आणि किती प्रमाणामध्ये तुम्हाला दिसतायत, जाणवतायत? कृपया जे काही पालक विद्यार्थी असतील, या समस्या आपण पाहू शकतायत. आपण चर्चा केली. किती लोकांना वाटतं आहे? येस. अजून बरेचसे पालक विचार करत आहेत. ठीक आहे, काही हरकत नाही. आपण पुढे जाऊया. आता मी या ठिकाणी पाहू शकतो, की सामान्यपणे समस्याच नाहीत असं कुणीच नाही. कमी असतील, अधिक असतील. काही विद्यार्थ्यांच्या मध्ये अगदी 40% 10 ते 40% समस्या असतील. काहींच्या मध्ये 80% आहेत, काहींच्या मध्ये अगदी 80 ते 100% आहेत. एक मात्र निश्चित आहे, की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये समस्या आहेत. आणि मग ह्या सगळ्या समस्या समोर घेऊन आपला विद्यार्थी जो अभ्यास करतोय आता, तो कसा करतो आहे? याच्यामध्ये आपण थोडी चर्चा करूया. आता आत्ता जी पारंपरिक किंवा जी नियमित अभ्यास पद्धती आहे, ते कोणत्या प्रकारचे? आपण सर्व पालक जेव्हा विद्यार्थी होतो, तेव्हा देखील आपण त्याच प्रकारे अभ्यास करत होतो. आणि आत्ताचे आपले जे विद्यार्थी आहेत, जे आपले पाल्य आहेत, ते सुद्धा त्याच प्रकारे कुठेतरी अभ्यास करताना आपल्याला दिसतायत. तर ते कसे आहे बरं? तर समजून घेण्यापेक्षा पाठांतर करण्यावरती अधिक भर आहे. आपण पुन्हा-पुन्हा मुलांना हेच सांगतोय आणि आपण ते पाहतो देखील. मुलं वारंवार काहीतरी पाठ करतायत. ते नेमकं काय आहे? त्याचा वापर कुठे करायचा आहे का? त्याला काही अर्थ आहे का? ह्याचा विचार फारसा मुलं करत नाहीत. निष्क्रिय वाचन करणे. निष्क्रिय वाचनचा अर्थ काय बरं? बऱ्याचदा समोर पुस्तक असतं. मुलं वाचतात सुद्धा, पण त्यांच्या लक्ष हे पुस्तकाच्या बाहेर असतं. मुलं वाचतायत. मोठ्याने वाचन करायला सांगितलं, मोठ्याने वाचन करतात सुद्धा. पण ते करताना डोळे फिरताहेत. पण तो जो प्रत्येक शब्द ते वाचतायत ना, ते प्रत्येक शब्दाला अर्थ ते देऊ शकत नाहीत किंवा देत नाहीत. निष्क्रिय वाचन करतायत. त्यानंतर आता आपण पाहतो, की बऱ्याचदा फक्त वाचन आणि लेखन हेच घडतं मुलांच्याकडून. त्याला आपण कॉपी एंड पेस्ट म्हणतो. म्हणजे काय करायचं? तर जे पुस्तकात दिसतंय, ते पाहायचं आणि लिहायचं. नेमकं ते काय सांगितलंय? त्याचा काही अर्थ आहे का? त्याला काही संदर्भ आहे का? ते आपण कुठे वापरू शकतो का? जे आपण वाचतो आहे, त्याचा संदर्भ कुठे अगोदर आला होता का? यासंबंधी आपण विचार करत नाही. ही अभ्यास पद्धती आहे आत्तापर्यंतची. अनेक आहे परीक्षेपूर्वी घोकमपट्टी करायची. म्हणजे बऱ्याचदा परीक्षा जवळ आली, 1-2 दिवस परीक्षा शिल्लक राहिली, की काय करायची बरं घोकमपट्टी, रट्टा मारायचा. आणि आपण पाहतो हे फक्त आपल्या ही शाळेची मुलं त्यांच्यामध्येच नाही, अगदी जी इंजिनिअरिंगची मुलं आहेत, ही मुलं सुद्धा थोडंसं म्यूट करा. तर ही जी मुलं आहेत, त्यांच्यामध्ये हा प्रकार दिसतो. आदल्या रात्री अभ्यास करायचा. आदल्या रात्री अभ्यास, उद्या परीक्षा आहे, तर आज रात्री अभ्यास. पूर्ण रात्र जागून अभ्यास करायचा. घोकमपट्टी करायची, रट्टा मारायचा. पण हे फारसं उपयोगाचं नसतं. ही अभ्यास पद्धती आहे आत्ताची. परीक्षा केंद्रित अभ्यास. निश्चितच आपण अभ्यास करतो परीक्षा पास होण्यासाठी. पण बऱ्याचदा असं वाटतं काय माहिती का? एकदा परीक्षा पास झाली,
आपण जे काही शिकलोय त्याचा उपयोग होत नाही किंवा करायचा नाही. परीक्षा केंद्रित अभ्यास. त्यानंतर आहे अल्पकालीन स्मरणशक्तीवर अवलंबून जे काही मुलं वाचतायत, अभ्यासतायत, ते फार काळ मुलं लक्षात ठेवू शकत नाहीत. बरोबर ना? कारण उद्या परीक्षा असेल आणि जर मी आज अभ्यास करतोय, तर याचा अर्थ काय बरं? की परवा एकदा परीक्षा संपून गेली, की मला ते लक्षात ठेवायची गरज वाटत नाही. अल्पकालीन, त्यानंतर कंटाळा आणि तणाव निर्माण करणारी. आणि एकच अभ्यास पद्धती. अख्खं वर्षभर फक्त एकच करायचंय. काय बरं पुस्तक समोर घ्यायचंय, वाचायचंय. जे गाईड्स असतील त्यातील पाहून लिहायचं आहे. अशा प्रकारे कॉपी आणि पेस्ट प्रकारची अभ्यास पद्धती आहे ही. एका बाजूला आपल्या पाल्यासमोर इतक्या प्रचंड समस्या आहेत. खूप मोठ्या समस्या आहेत या. आणि दुसऱ्या बाजूला आपला मुलगा अशा पद्धतीने अभ्यास करतो आहे. मग प्रश्न असा आहे, तुम्हाला काय वाटतं? ज्या काही समस्या आहेत विद्यार्थ्याच्या, आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत, आपण ज्या काही प्रकारचं भविष्य पाहतो आहे किंवा आपल्या विद्यार्थ्याचं जे काही ध्येय असेल, ते ध्येय प्राप्त करत असताना तो ज्या पद्धतीने अभ्यास करतोय, तर हे सगळं आपण जर कॉम्बिनेशन पाहिलं, त्याचा परिणाम काय होऊ शकतो बरं? तुम्हाला काय वाटतं? त्याला आता ज्या समस्यांना भेडसावं लागतं, ज्या समस्या समोर आहेत आणि तो ज्या पद्धतीने अभ्यास करतो आहे, हे सगळं पाहता निश्चितच काय बरं, तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळू शकणार नाही किंवा बऱ्याचदा आपल्या पाल्याच्या पदरी अपयश येऊ शकतं. लक्षात घ्या मी काय सांगितलं. एक म्हणजे काय बरं, जो काही सिलॅबस आहे, जो काही अभ्यासक्रम आहे, जी काही स्पर्धा आहे, जे काही आवश्यक शिकणं जे आवश्यक आहे, जे गरजेचं आहे, ते तुम्ही आम्ही बदलू शकत नाही. आजपर्यंत आपण पाहिलं, जे विषय असतील, मग भाषा असेल, समाजशास्त्र असेल, मॅथ्स असेल, सायन्स असेल, हे जे सर्व नवीन-नवीन येत आहे, हे आपण थांबवू शकत नाही. काहीही झालं तरी आपल्या पाल्याला हे सगळं शिकावंच लागेल. पण तो ज्या पद्धतीनं शिकतोय, तो ज्या पद्धतीनं घेतोय, तो ज्या पद्धतीनं अभ्यास करतोय, ते सगळं पाहता निश्चितच हे जे कॉम्बिनेशन आहे, हे कॉम्बिनेशन आपल्याला सक्सेस मिळवून देऊ शकत नाही. आणि म्हणून, म्हणून काय बरं, की आपण काय करायला पाहिजे? तर आपण आपल्या अभ्यासाची पद्धती बदलणं खूप गरजेचं आहे. आता लक्षात घ्यायचं, आताचं जे युग आहे, ह्याला आपण म्हणतो माहितीचं युग आहे. माहितीचं, ओके? इन्फॉर्मेशन. प्रचंड माहिती आपल्या अवतीभोवती आहे आणि ही माहिती सहजपणे आपण उपलब्ध करून घेऊ शकतो. अगदी सहजपणे. परंतु ही जी उपलब्ध माहिती आहे, त्या उपलब्ध माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये करण्यासाठी तुम्ही योग्य पद्धतीचा वापर करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी काय केलंय बरं? सुपर पॉवर स्टडी मेथड. सुपर पॉवर स्टडी मेथड म्हणजे काय बरं? अशा काही अभ्यास पद्धती शोधून काढल्या आहेत किंवा अशा काही अभ्यास अभ्यास पद्धती आहेत, की ज्या अभ्यास पद्धती तुम्हाला अपेक्षित गुण, अपेक्षित मार्क्स, अपेक्षित यश मिळवून देऊ शकतात आणि अगदी सहजपणे. तुम्हाला तुमच्या पाल्याला उठ आणि अभ्यास कर म्हणायची गरज भासणार नाही. सातत्याने पाठीमागे लागायची गरज भासणार नाही. शिक्षकांना देखील आपल्या विद्यार्थ्याला मारावं लागणार नाही, शिक्षा करावी लागणार नाही अभ्यासासाठी. तर या पद्धतीनुसार काय बरं आपला पाल्य सहजपणे अभ्यास करणार आहे. त्याचा अभ्यासात मन लागणार आहे. विनाकंटाळा न करता पूर्ण तन्मयतेने मनापासून तो अभ्यास करणार आहे. अशी अभ्यास पद्धती त्याला आपण सुपर पॉवर स्टडी मेथड म्हटलंय. म्हणजे इथं आपण काय केलंय, तर यामध्ये अनेक प्रकारच्या जगप्रसिद्ध ज्या अभ्यास पद्धती आहेत, ज्या अभ्यास पद्धती मानसशास्त्रीय किंवा मानसशास्त्रावरती आधारित आहेत, ज्या अभ्यास पद्धती शिक्षणशास्त्रावर आधारित आहेत, ज्या अभ्यास पद्धती आपल्या म्हणजे माणसाच्या मेंदूनं कशाप्रकारे शिकलं पाहिजे, त्या पद्धतीवर आधारित आहेत.
मग त्या नेमक्या कोणत्या आहेत ते पाहण्यापूर्वी समजून घेऊया. हे काय करतं? तर ही जी अभ्यास पद्धती आहे, ती कौशल्य आणि शास्त्रीय तंत्रे यावर आधारित आहे. म्हणजे काय? तर अभ्यास म्हणजे अभ्यास करणं हे कौशल्य आहे लक्षात घ्या. हे स्किल आहे, आर्ट आहे. अभ्यास करणं म्हणजे केवळ आपलं ड्युटी आहे असं नाहीये ते. पुस्तक समोर पकडलं आणि मुलगा वाचायला बसला म्हणजे अभ्यास करतोय ते नाहीये. अभ्यास करणं ही एक कला आहे किंवा ती एक ते कौशल्य आहे आणि योग्य तंत्राच्या सहाय्यानं, टेक्निकच्या सहाय्यानं आपण काय करू शकतो? अभ्यास करू शकतो आणि म्हणून ही जी पद्धती आहे, ती कौशल्य आणि शास्त्रीय तंत्रे यावर आधारित आहे. ही कशा प्रकारची आहे? तर कमी वेळात अधिक परिणाम देणारी. मी मगाशीच सांगितलं. बऱ्याचदा आपण काय म्हणतो माहिती आहे का? तू जास्तीत जास्त अभ्यास कर. कमीत कमी 2 तास अभ्यास कर, 3 तास अभ्यास कर, 5 तास अभ्यास कर. पण खरं सांगायचं तर तुम्ही किती वेळ अभ्यास करता, यापेक्षा अभ्यास कसा करता यावरती रिझल्ट अवलंबून असतो लक्षात घ्या. बऱ्याचदा खूप वेळ अभ्यास केला म्हणजे अभ्यास झाला असं अजिबात नाहीये. तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करता. तुमच्या समोर जे काही मटेरियल अवेलेबल आहे, मग ते पुस्तक असेल किंवा जे शिक्षक शिकवतात ते शिकवणं असेल, ऐकणं असेल, हे सगळं तुम्ही मेंदूपर्यंत कसं पोहोचवता? कोणत्या पद्धतीने ते आतपर्यंत जातं? त्यावर डिपेंड आहे, की ते कशा पद्धतीनं बाहेर येणार आहे आणि कशा पद्धतीनं आपण चांगले गुण मिळवणार आहोत. यासाठी काय करतो आपण? ही जी पद्धती आहे, ती समजून घेणारी आणि दीर्घकाळ लक्षात राहील अशा पद्धतीने शिकण्याची आहे लक्षात घ्यायचं. म्हणजे केवळ मुलं वाचत नाहीत, ते फक्त डोळे फिरवत नाहीत, तर ते समजून घेत आहेत आणि शिवाय काय माहिती आहे का? तर तुमच्या लाँग टर्म मेमरीमध्ये ते जाऊन बसतं. लाँग टर्म मेमरीमध्ये, शॉर्ट टर्म नाही. आपण जी अभ्यास पद्धती अगोदर पाहिली ट्रॅडिशनल म्हटलं परंपरागत. तर ट्रॅडिशनल पद्धतीमध्ये ती कशी आहे बरं? तर ती अल्पकालीन आहे. फार कमी काळ. पण ही दीर्घकालीन अशा प्रकारची आहे. ही अभ्यास पद्धती तुमच्या मुलाला केवळ फक्त 5वी, 6वी, 7वी, 9वी, 10वी पास करणारी नव्हे, तर तो जर पुढे जाऊन स्पर्धा परीक्षा देत असेल, एम-पी-एस-सी असेल, यू-पी-एस-सी असेल, तर सर्वांना माहीत आहे. आपण पाहतो आहे, मला हसायला येतं बऱ्याचदा. जेव्हा एखादा मुलगा एम-पी-एस-सी करतो आहे, यू-पी-एस-सी करतोय, तो सुरुवातीला काय करतो? तो सुरुवातीला जातो आणि 5वी, 10वी पर्यंतची पुस्तक घेऊन अभ्यासाला बसतो. का मग तू काय केलं इतके दिवस? कुठे गेलं सगळं हे शिकलेलं? कारण त्याने काय केलं होतं? त्याने पारंपरिक अभ्यास पद्धती वापरली होती. पण जर का तुमचा पाल्य या टेक्निक्स वापरतोय, या मेथडने अभ्यास करतोय, तर निश्चित आत्ता जो काय तो वाचतो आहे, अभ्यास तो आहे, तो दीर्घकाळ लक्षात ठेवू शकतो. म्हणून ही पद्धत ही मुलाला तुमच्या स्पर्धा परीक्षेला लायक बनवते. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हे काय करतं? तर मुलांचं ॲक्टिव्ह रीडिंग करून घेतं. ॲक्टिव्ह रीडिंग ही एक पद्धती आहे. सक्रिय वाचन. वाचन 2 प्रकारे असतं. निष्क्रिय आणि सक्रिय. निष्क्रिय कोणतं बरं? हा समोर पुस्तक घेतले, डोळे फिरवतो आहे किंवा शब्द वाचतोय पण अर्थ कळत नाही. सक्रिय म्हणजे काय? तुम्ही जे वाचताय ते समजताय. तुम्हाला त्याचं आकलन होतंय. ते कसं करायचं? हे आपण या मेथडमध्ये शिकवतो. त्यानंतर SQ5R वाचन तंत्र हे जगप्रसिद्ध असं तंत्र आहे. या पद्धतीने SQ5R एक मेथड आहे. एक टेक्निक आहे. या टेक्निकने जर का विद्यार्थ्याने पाठ वाचला, तर तो पाठ त्याला परत वाचायची गरज पडणार नाही. इतकी सुंदर ही टेक्निक आहे. SQ5R. वास्तविक प्रत्येक पाठ, प्रत्येक धडा, कोणत्याही विषयाचा मुलांनी या पद्धतीने वाचायला पाहिजे. कारण ही पद्धती या पद्धतीने वाचन केलं तर ते वाचन मुलाच्या अक्षरशः मेंदूपर्यंत पोहोचतं. फक्त डोळ्यात राहत नाही ते. त्यानंतर कॉर्नेल नोट्स पद्धती मगाशी म्हटलं मुलांना नोट्स काढता येत नाहीत. किंवा बऱ्याचदा मुलं काय करतात माहिती आहे काय? एखादं चिठ्ठी घेतात आणि काहीतरी ओरबडतात. त्यांना वाटतं नोट्स आहेत. म्हणजे पण खऱ्या अर्थानं मग कॉर्नेल नोट्स पद्धतीमध्ये नेमकं कशा पद्धतीनं आणि काय घ्यायला पाहिजे? काय घ्यायला पाहिजे?
म्हणजे सगळा पाठ तर आपण उतरू शकत नाही. मग महत्वाचं काय आहे? आणि महत्वाचं काय आहे मुलांना केव्हा कळेल बरं? जर त्याला समजलं तर, आकलन झालं तर. या पद्धतीमध्ये कॉर्नेल नोट्स पद्धती, ज्या नोट्स काढण्याच्या विविध पद्धती आहेत, त्यापैकी ही पद्धती सर्वश्रेष्ठ पद्धती आहे. एकदा जर नोट्समध्ये उतरलं आणि एकदा वाचलं, तर तो कधीच विसरू शकत नाही. अशा प्रकारची पद्धती आहे कॉर्नेल नोट्स पद्धती. त्यानंतर माइंड मॅपिंग ही पद्धती अशी आहे, की चित्रांच्या सहाय्याने म्हणजे संपूर्ण पाठ, संपूर्ण धडा, तो कोणत्याही विषयाचा घ्या, तो काय बरं चित्ररूपामध्ये मांडणे. आपण म्हणतो माइंड मॅपिंग. अगदी सहजपणे ड्रॉइंग कसं करतात, त्या प्रकारे तो धडा कागदावरती उतरवला जातो आणि ज्यामुळं आपलं मूल कारण सगळ्यांना माहीत आहे मेंदूला कलर्स आवडतात आणि मग अशी चित्रकला शिकल्याप्रमाणे मुलं पाठ शिकतात, धडा शिकतात माइंड मॅपिंगमध्ये. त्यानंतर स्मरणशक्ती तंत्रे, लिंक मेथड आणि पॅलेस मेथड जे आपण यामध्ये आपण शिकवतो. बऱ्याचदा आपण मुद्द्यांचा रट्टा मारतो. एखादा असतो ना किंवा एखादा व्याख्या असते, व्याख्येचा आपण रट्टा मारतो किंवा काही इक्वेशन असतात मॅथ्समधले असतील समजा किंवा प्रमेय असतात मुलांची. तर अशा प्रत्येक वेळेला आपण काय करतो बरं? तर या लिंक मेथड आणि पॅलेस मेथड ही स्मरणशक्ती तंत्र आहेत, ज्या तंत्राच्या आधारे आपण सहजपणे ती माहिती लक्षात ठेवू शकतो. आणि कशी बरं? फक्त शॉर्ट टर्म नाही, लाँग टर्मसाठी. एकाग्रता वाढवण्याची शास्त्रीय तंत्रे लक्षात घ्या. एकाग्रता खूप गरजेची आहे. एकाग्रता हे खऱ्या अर्थानं तुमच्या मेंदूपर्यंत हे जे काही बाहेर दिसतंय वाचन, लेखन, ऐकणं, हे मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं खरं काम कशामुळे होत असेल तर एकाग्रतेमुळे होतं. हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे, हा जो फोकस आहे, तो कसा डेव्हलप करायचा? आणि तो डेव्हलप झाल्याशिवाय अभ्यास चांगला होणार नाहीये. याकरता मेडिटेशन असेल, त्राटक असेल, माइंडफुलनेस असेल, अशा अनेक टेक्निक आपण वापरतो, ज्यामुळे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. त्यानंतर अभ्यासाचं टाईम टेबल कसं करायचं? टाईम मॅनेज कसं करायचं? नेमका कोणते विषय आहेत? किती वेळ उपलब्ध आहेत? किती पाठ आहेत? कोणते मुद्दे आहेत? कोणता विषय अवघड आहे? कोणता सोपा आहे? हा संपूर्ण विचार करून उपलब्ध वेळेमध्ये हे कसं बसवायचं, हे मुलांना कळणं खूप आवश्यक आहे. आणि हे पालकांनी आणि शिक्षकांनी करण्यापेक्षा मुलाला स्वतःला करता यायला पाहिजे. तेव्हाच ते प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी होऊ शकते. त्याशिवाय उत्तर कशी लिहायची परीक्षेमध्ये? बऱ्याचदा मुलांना सुरुवात कशी करायची, शेवट कसा करायचा, मुद्दे कशा क्रमाने लिहायचं हे देखील माहीत असत नाही. या काही टेक्निक्स आहेत, की तुम्हाला कळवून देतात, सांगतात, की उत्तर कसं लिहायला पाहिजे. रिव्हिजन कसं करायचं, जे आपण मगाशी पाहिलं माइंड मॅपिंग असेल, कॉर्नेल नोट्स मेथड असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून रिव्हिजन कसं करायचं हे देखील मुलांना या मेथडमध्ये आपण शिकवत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पद्धतीनुसार आपण ज्या काय मेंदूच्या मूलभूत मानसिक क्षमता आहेत, सर्जनशीलता असेल, विश्लेषण करणं असेल, लॉजिकल थिंकिंग असेल, क्रिएटिव्हिटी असेल किंवा ऑब्झर्वेशन असेल, ह्या ज्या काही मूलभूत मानसिक क्षमतांची गरज प्रत्येक मुलाला आहे आणि त्याच्यावर त्या क्षमता ऑलरेडी आहेत. त्यांचा विकास होण्यासाठी ज्या पद्धती आहेत, त्या पद्धती आपण या सुपर पॉवर स्टडी मेथड्समध्ये वापरत असतो. थोडक्यात मला हे सांगायचंय, की आता मात्र आपल्याला अभ्यास करण्याची पद्धती बदलावी लागेल. निश्चितच. कारण ह्या समस्या सर्व स्तरातील, सर्वच माध्यमातील आणि सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांना आहेत. एकसारख्या आहेत. काहीमध्ये कमी असतील म्हणजे समजा काहींना 80% असतील, काहींना 60% असतील, पण समस्या आहेतच. आणि या समस्येतून बाहेर पडून जर का अपेक्षित रिझल्ट घ्यायचा असेल, जर का आपले गुण आणखीन चांगले वाढवायचे असतील, आकलन क्षमता वाढवायची असेल, समजून घ्यायचं असेल आणि आपल्या मेंदूचा विकास करायचा असेल, तर ही जी मेथड आहे, ती मेथड आपण अंगीकारणं, शिकणं खूप आवश्यक आहे. ह्या ज्या काही मेथड मी तुम्हाला सांगितल्या, तुम्ही पाहू शकता. YouTubeला देखील पाहू शकता. पण YouTubeला पाहणं आणि शिकणं, प्रत्यक्ष शिकणं आणि कोणतं समोर बसून शिकवणं यात खूप फरक आहे लक्षात घ्यायचं. शेवटी मी एवढंच सांगेन, की खरा विद्यार्थी, खरा हुशार विद्यार्थी तो नसतो, जो फक्त पाठांतर करतो. आपण बऱ्याचदा पाहिलंय. मुलं खूप बडबडतात. म्हणजे पाठ केलं की सरळ त्यांची गाडी सुसाट सुटते.
परंतु खऱ्या अर्थानं खरा हुशार विद्यार्थी तो असतो जो योग्य विचार करतो, जो माहितीचं योग्य विश्लेषण करू शकतो, तर्क लावतो, निरीक्षण करतो, योग्य निर्णय घेतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला जे काही प्राप्त झालंय, ते ज्ञान, माहिती याचा योग्य ठिकाणी वापर करतो. अपेक्षा आहे, की या ठिकाणी आपण जे सर्व विद्यार्थी, पालक जमलो आहोत, आपण सर्वजण विचार कराल, की निश्चितपणे आपण आपली जी पद्धत आहे अभ्यासाची, ती पद्धती बदलली, तर आपल्या विद्यार्थ्याच्या गुणामध्ये, व्यक्तिमत्त्वामध्ये, आकलन शक्तीमध्ये आणि क्षमतांमध्ये लक्षणीय बदल होऊ शकतो, याची तुम्हाला आणि मला आता पूर्ण खात्री पटली असेल. तर या ठिकाणी तुम्ही मला निमंत्रित केलं अमित सर, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि मला असं वाटतं, की पुढचं जी कमान आहे ती तुम्ही सांभाळावी. सर्व पालकांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटत राहूया. आपल्या मुलांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करूयात. थँक यू. धन्यवाद सर. कुड यू प्लीज मेक मी अ होस्ट? येस सर, येस. येस. प्रिय विद्यार्थी आणि पालक मित्र हो, केवळ 5च मिनिटं आपण वेट करूया, कारण या सेशनचा जो शेवटचा भाग आहे तो मी थोडासा एक्सप्लेन करतोय. ओके, तुम्हाला माझी स्क्रीन दिसते का सर्वांना? ओके, वेट वेट. तुम्हाला स्क्रीनला माझी पीपीटी दिसते का? आय होप की तुम्हाला माझी स्क्रीन दिसत असावी. सो फ्रेंड्स, मित्र हो, जसं की अभिजित सरांनी जवळजवळ गेली 50 ते 55 मिनिटं आपल्याला मुलांच्या असणाऱ्या अभ्यासाच्या वेगवेगळ्या समस्या, व्हॉट आर द प्रॉब्लेम्स, आणि सोबतच त्या समस्येवरती सोल्युशन म्हणजे नेमकं काय करायला हवं, मुलांनी अभ्यास नेमका कसा करायला हवा, याच्याबद्दल खूप चांगल्या पद्धतीनं माहिती दिली. आता खरा प्रश्न असा आहे की मग ज्या समस्या आपल्या विद्यार्थ्याला वाटतायत, आपल्या मुलाला वाटतायत, आणि जे सोल्युशन्स आहेत, ते सोल्युशन्स वापरून जर आपण आपल्या विद्यार्थ्याचा, आपल्या मुलाचा, आपल्या पाल्याचा अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो, तर मग हे शिकायचं कसं? आणि याचसाठी आपण 1 महिन्यासाठीचा ऑनलाईन कोर्स डिझाईन केलाय. येस, ऍक्च्युली हा कोर्स आपण आतापर्यंत ऑफलाईन पद्धतीनं घेत होतो, पण आता पालकांची आणि विद्यार्थ्यांची जी मागणी आहे त्यानुसार आपण हा कोर्स आता ऑनलाईन देखील कंडक्ट करतोय. म्हणजे द सुपर पॉवर स्टुडंट हा आपला 1 महिन्याचा ऑनलाईन लाईव्ह कोर्स आहे, की जिथं दररोज सायंकाळी 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये, म्हणजे जेव्हा विद्यार्थी स्कूल किंवा कॉलेजमधून फ्री होतो त्या वेळेनंतर, म्हणजे सायंकाळी 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये आपण 1 महिना हा ऑनलाईन कोर्स घेणार आहोत झूम वरती. ज्या प्रकारे आता आपण हे लाईव्ह सेशन करत आहोत, अगदी त्याच प्रकारे आपण 1 महिना हा कोर्स शिकणार आहोत विद्यार्थ्यासाठी. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा कोर्स सायंकाळी 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये जॉईन करू शकतो. आता हा जो कोर्स आहे, या कोर्समध्ये आपण हा कोर्स जो सुरू करतोय 1 महिन्याचा, ती नवीन बॅच सुरू करतोय आपण बुधवारी 1 जुलै पासून, आणि सायंकाळी 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये. बघा, 1 जुलै पासून सायंकाळी 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये आपण 1 महिन्यासाठीचा लाईव्ह कोर्स विद्यार्थ्यांच्यासाठी सुरू करतोय. हा कोर्स झूम वरती लाईव्ह असणार आहे. जसं आता आपण लाईव्ह आहोत तसं 6:30 ते 7:30 1 तास लाईव्ह ट्रेनिंग होईल. ते लाईव्ह लेक्चर आपण रेकॉर्ड करून दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते रेकॉर्डिंग देखील दिलं जाईल. म्हणजे विद्यार्थी लाईव्ह सेशन देखील अटेंड करणार आणि तेच लेक्चर दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग स्वरूपात मिळेल. आपलं ऍप आहे प्ले स्टोअरला, अवेकन माइंड्स म्हणून. त्या ऍपमध्ये दररोजचे झालेले लेक्चर्स तुम्हाला पुन्हा बघता येतात, आणि ते सगळेचे सगळे लेक्चर्स पुढील 1 वर्षासाठी तुमच्याकडे राहतील. म्हणजे कोर्स जरी 1 महिन्याचा असला, लेक्चर्स जरी 1 महिना आपण केला, तरी सगळे लेक्चर्स 1 वर्षासाठी तुम्ही पुन्हा पुन्हा कितीही वेळा रिपीट करू शकता. आणि हे सगळं करत असताना व्हॉट्सअपवरती तुम्हाला फुल सपोर्ट राहील. म्हणजे त्या बॅचसाठीचा सेपरेट व्हॉट्सअपचा ग्रुप असेल, जे लाईव्ह लेक्चर्स होतील किंवा जे तुमचे प्रश्न असतील त्या अनुषंगानं फुल तुम्हाला सपोर्ट देखील यामध्ये केला जातो. हा जो वर्कशॉप आहे, तो वर्कशॉप वेगवेगळ्या मॉडर्न सायन्स ज्या आहेत, ज्या कॉन्सेप्ट आहेत, त्याच्यावरती त्याचा अभ्यास करून डिझाईन केलेला आहे.
म्हणजे NLP सारखं आधुनिक शास्त्र आहे, जे शैक्षणिक मानसशास्त्र आहे, म्हणजे ज्याला एज्युकेशनल सायकोलॉजी म्हणतो, कॉग्निटिव्ह सायन्स म्हणतो, किंवा एकंदरीतच अभ्यास करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याचा जो रिसर्च आहे, ह्या सगळ्यांचा अभ्यास करून ह्या सगळ्या टेक्निक्स वापरून हा कोर्स डिझाईन केला आहे, जो 1 महिन्यांसाठी आहे. मग या 1 महिन्याच्या कोर्समध्ये तुम्हाला काय काय शिकता येणार आहे? विद्यार्थ्याला त्याच्या अभ्यासामध्ये एकाग्रते वाढण्यासाठी मदत होणार आहे, स्मरणशक्ती सुधारणार आहे, परीक्षेत चांगले मार्क्स कसे मिळवायचे हे तो या कोर्समधून शिकणार आहे. एकंदरीतच परीक्षेची भीती जी आहे ती मुळात निघून जाणार आहे. अभ्यासामध्ये चांगली आवड निर्माण होते. अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती त्याला शिकता येतात. म्हणजे नेमका अभ्यास आपण कशा प्रकारे करायचा याच्या ज्या टेक्निक्स आहेत त्या टेक्निक्स त्याला या कोर्समधून शिकता येणार आहेत. त्याची जी माइंड पॉवर आहे, मनाची जी शक्ती आहे ती त्याला चांगल्या प्रकारे डेव्हलप करता येणार आहे. सोबतच प्रत्येक विद्यार्थी त्याच्या सक्सेससाठी लागणाऱ्या ज्या सवयी आहेत, हॅबिट्स आहेत, तो सवयी ते चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकणार आहे. या कोर्समधून आम्ही त्याला गाईड करू, ट्रेनिंग देऊ की त्यानं चुकीच्या नको असलेल्या सवयी कशा सोडायच्या आणि चांगल्या आवश्यक असलेल्या यशासाठी आवश्यक असणाऱ्या चांगल्या सवयी कशा डेव्हलप करायच्या. सोबतच अभ्यासासोबतच एकंदरीतच जीवनामध्ये येणाऱ्या जे काही चढ उतार आहेत, समस्या आहेत, निगेटिव्हिटी आहे, याचा पॉझिटिव्ह मध्ये कसं कन्व्हर्जन करायचं, पॉझिटिव्ह विचार कसे करायचे, विद्यार्थ्याला ज्या निगेटिव्ह फिलिंग्स येतात, भीती वाटते, स्ट्रेस येतो, ज्या काही निगेटिव्ह इमोशन्स आहेत त्या व्यवस्थित कशा मॅनेज करायच्या, हाऊ टू मॅनेज दोज इमोशन्स इफेक्टिव्हली, हे आपण या ट्रेनिंग मधून शिकणार आहोत. मुलांचा कॉन्फिडन्स कसा वाढवायचा, तो कसा वाढवला पाहिजे, स्ट्रेस मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, इवन एकंदरीतच विद्यार्थी म्हणून त्याचं पर्सनॅलिटी, त्याचं व्यक्तिमत्व कसं असायला पाहिजे, त्यासाठी त्यानं काय काय बदल करायला हवेत, ते कशा प्रकारे केले पाहिजेत, हे सगळं आपण या कोर्समधून शिकणार आहोत. ज्यासोबतच बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असा असतो की ते अभ्यासावरती जास्त फोकस करतात पण त्यांचं इतर गोष्टींवरती दुर्लक्ष होतं, जसं की फिजिकल फिटनेस. तर तो देखील सांभाळायला पाहिजे. त्यासाठी काय करायला पाहिजे, विद्यार्थ्याची क्रिटिकल थिंकिंग पॉवर जी आहे, जी चिकित्सक विचार क्षमता आहे, ती कशी वाढवायची, कम्युनिकेशन कसं वाढवायचं, एटिकेट्स, मॅनर्स, त्यानं कसं बोललं पाहिजे, कशा प्रकारे कम्युनिकेट केलं पाहिजे, हे आपण या कोर्समधून शिकणार आहोत. लाईफमध्ये जीवन जगत असताना जी काही आपली मॉरल व्हॅल्यूज आहेत, नैतिक मूल्य आहेत, आज आपण बघतोय सोशल मीडियाचा इतका प्रादुर्भाव आहे, इतका दुष्परिणाम होतो आहे की ज्यामुळे मुलांना त्यांच्या भावनांसोबतच त्यांचे एकंदरीतच जे जीवन आहे ते इनबॅलन्स्ड होते. आणि हे सगळं बॅलन्स्ड करण्यासाठी मॉरल व्हॅल्यूज खूप महत्वाचे आहेत. ते आपण सगळं या कोर्समधून कव्हर करणार आहोत. सोबतच प्रॅक्टिकल नॉलेज कशा प्रकारे आपण घ्यायला पाहिजे, कसं डेव्हलप करू शकतो, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड कसा डेव्हलप करायचा, डिसिजन मेकिंग पॉवर कशी डेव्हलप करायची, मेडिटेशन सारख्या चांगल्या सवयी कशा डेव्हलप करायच्या, आणि सोबतच जी आधुनिक टेक्निक आहे व्हिज्युअलायझेशन टेक्निक, ह्या टेक्निक्स वापरून आपण आपल्या अभ्यासामध्ये कशा प्रकारे प्रगती करू शकतो, कशा प्रकारे एकंदरीतच मार्क्स, ग्रेड्स आणि एज्युकेशनल सक्सेस शिवाय लाईफमध्ये सक्सेस मिळवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, हे सगळं आपण या 1 महिन्याच्या कोर्समध्ये शिकणार आहोत. आणि हा कोर्स म्हणजे द सुपर पॉवर स्टुडंट. हा संपूर्ण कोर्स 1 महिन्याचा राहील. सोमवार ते शुक्रवार दररोज सायंकाळी 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये 1 तास झूम वरती लाईव्ह ट्रेनिंग आपण घेणार आहोत. आणि जसं सांगितलं त्या प्रकारे लाईव्ह ट्रेनिंग दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग देखील उपलब्ध होईल आणि हे रेकॉर्डिंग 1 वर्षभर राहतील. आता मुद्दा असा आहे, हा कोर्स जरी 1 महिन्याचा असला तरी एकंदरीतच आपण त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी 3 महिने साधारणतः काम करणार आहोत. येस, 1 महिने लाईव्ह ट्रेनिंग असेल, त्यानंतर त्या विद्यार्थ्याला हा सुपर पॉवर स्टुडंट हा जो कोर्स आहे, हा कोर्स आम्ही व्हिडिओ स्वरूपामध्ये पण डिझाईन केलाय. म्हणजे लाईव्ह कोर्स तर त्याला मिळणारच, लाईव्ह ट्रेनिंग मिळणारच, शिवाय हा कोर्स व्हिडिओ स्वरूपात देखील आम्ही तुम्हाला लाईफ टाइम साठी देऊ. म्हणजे तोच कोर्स पुन्हा विद्यार्थी 30 दिवसांचा संपूर्ण व्हिडिओ कोर्स पुन्हा पुन्हा रिपीट करू शकतो. इन केस तुमच्या घरामध्ये एकापेक्षा अनेक विद्यार्थी असतील, अनेक मुलं असतील, एकानं कोर्स जॉईन केला तर दुसऱ्या विद्यार्थ्याला, दुसऱ्या मुलाला तोच कोर्स फ्री मध्ये लाईफ टाइम साठी करता येईल, अशी फॅसिलिटी आपण डेव्हलप केली. सोबतच लाईव्ह कोर्स, व्हिडिओ कोर्स
आणि त्यासोबतच मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, अभ्यासासोबतच मानसिक, शारीरिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक एकंदरीत सर्वच स्तरावरती विद्यार्थी चांगला प्रगत व्हावा, यासाठी अभिजित मानव सरांनी एक स्पेसिफिक विद्यार्थ्यांना टार्गेट ठेवून, विद्यार्थ्यांना समोर ठेवून एक खूप सुंदर असं पुस्तक लिहिलं आहे, की जे पुस्तक तुमच्या विद्यार्थ्याला, तुमच्या मुलाला खूप चांगली दिशा देणारं ठरेल. हे पुस्तक देखील तुम्हाला लाईफ टाईमसाठी ईबुक स्वरूपामध्ये फ्रीमध्ये दिलं जाईल. म्हणजे लाईव्ह कोर्स तर मिळणारच आहे, त्याचं रेकॉर्डिंग देखील 1 वर्षासाठी मिळतील. तोच कोर्स व्हिडिओ स्वरूपामध्ये आम्ही तयार केलाय, तो व्हिडिओ कोर्स देखील तुम्हाला लाईफ टाईम साठी मिळेल. हे पुस्तक देखील तुम्हाला लाईफ टाईम साठी मिळेल. म्हणजेच आपण आपल्या विद्यार्थ्याला ट्रॅकवर ठेवण्यासाठी, सातत्यानं त्याला चांगल्या गोष्टींच्या सानिध्यात ठेवण्यासाठी हा परिपूर्ण कोर्स आपण डिझाईन केला आहे. आता हा कोर्स आम्ही ऑफलाईनला जेव्हा कंडक्ट करत असतो तेव्हा त्याची फीज आम्ही चार्ज करतो साधारणतः 6,000 ते 8,000 रुपये. म्हणजे एका विद्यार्थ्याची फी 8,000 रुपये आम्ही घेतो. जर 2 विद्यार्थी असतील, 2 ऍडमिशन्स होत असतील, तर आम्ही फीज प्रत्येकाची 6,000 रुपये करत असतो. पण हा कोर्स आपण लाईव्ह घेतोय, ऑनलाईन घेतोय आणि प्रत्येक विद्यार्थ्याला याचा फायदा व्हावा, प्रत्येक पालकाला हा कोर्स जॉईन करण्यासाठी जमावं, त्या पालकाला त्याची फीज परवडावी, आणि म्हणूनच केवळ आज म्हणजेच तुम्ही हा कोर्स, हा सेमिनार जॉईन केलाय, वेळात वेळ काढून जॉईन झालाय, आणि तुम्ही जॉईन झालाय याचा अर्थ विद्यार्थी म्हणून तुम्ही किंवा तुम्ही पालक म्हणून तुमच्या मुलाला हा कोर्स करावा असं वाटतं. यासाठी आपण हा कोर्स तुमच्यासाठी आज केवळ आणि केवळ 2,499 रुपये मध्येच हा कोर्स तुम्हाला देतो आहोत. येस, तुम्ही या कोर्सला रजिस्ट्रेशन केवळ आणि केवळ 2,499 म्हणजे 2,500 रुपये मध्ये 1 महिन्याचा संपूर्ण लाईव्ह कोर्स, 1 महिन्याचा संपूर्ण व्हिडिओ कोर्स लाईफ टाईम साठी, आणि त्यासोबतच जे बुक आहे ते बुक देखील लाईफ टाईम साठी, हे सगळं तुम्ही या केवळ आणि केवळ 2,500 रुपये मध्ये घेऊ शकता. पण त्यासाठी तुम्हाला आज रजिस्ट्रेशन करायला हवं. आता असं होऊ शकतं की कदाचित काही पालकांना ही संपूर्ण फी एकदम भरणं शक्य नसेल. पण आपल्या लक्षात घ्या, आपला कोर्स जो सुरू होतोय तो 1 जुलैला सुरू होतोय, आणि म्हणून आजच्या दिवसासाठी आम्ही तुम्हाला एक सपोर्ट म्हणून करत आहोत की आज रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही फक्त 500 रुपये भरायचे आहेत. यू हॅव टू पे ओनली 499 रुपीज. केवळ 499 रुपये किंवा 500 रुपये आज रजिस्ट्रेशन फी भरायची आहे. आणि ज्या दिवशी कोर्स सुरू होतोय म्हणजे 1 जुलैला हा कोर्स सुरू होतोय, त्या दिवशी तुम्ही राहिलेले 2,000 रुपये भरायचे आहेत. पण लक्षात घ्या, ही फीज आज जे लोक रजिस्ट्रेशन करतील त्यांच्यासाठी आहे. म्हणजे आज तुम्ही 500 रुपये भरून रजिस्ट्रेशन करताय, म्हणून तुमच्यासाठी ही फी फक्त 2,500 रुपये आहे. पैकी आज फक्त 500 रुपये रजिस्ट्रेशन करायचे आहे. राहिलेले 2,000 रुपये तुम्ही 1 जुलैला ज्या दिवशी कोर्स सुरू होतो त्या दिवशी भरायचे आहे. यासाठीचं पेमेंट तुम्ही ऑनलाईन करू शकता. तुम्हाला स्क्रीनवरती दिलेल्या नंबर्सवरती तुम्ही हे ऑनलाईन पेमेंट करू शकता. आता तुम्हाला याच्याबद्दल काही विचारायचं असेल, काही प्रश्न असतील तर विचारू शकता. या कोर्स बद्दल, रजिस्ट्रेशन बद्दल जर आपले काही प्रश्न असतील तर विचारू शकता. एक महत्वाची गोष्ट, या कोर्ससाठी आपण 5वी पासून अगदी 12वी पर्यंतचा प्रत्येक विद्यार्थी हा कोर्स करू शकतो. सो या कोर्सला रजिस्ट्रेशन 5वी पासून अगदी 12वी पर्यंतच्या कोणत्याही विद्यार्थ्याचं होऊ शकतं. तो विद्यार्थी 5वीला असेल, 8वीला असेल, 10वीला असेल, 12वीला असेल, प्रत्येक विद्यार्थ्याच्यासाठी हा कोर्स आहे. या 1 महिन्याच्या कोर्समध्ये त्याची परिपूर्ण अशी तयारी आपण करून घेत आहोत. आजच रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबर्सवरती केवळ आज 500 रुपये रजिस्ट्रेशन फी भरायची आहे. राहिलेले 2,000 रुपये तुम्ही 1 जुलैला म्हणजे ज्या दिवशी कोर्स सुरू होतो त्या दिवशी पे करू शकता. त्याशिवाय तुम्हाला या रजिस्ट्रेशन बद्दल, कोर्स बद्दल, एकंदरीतच हा जो आपला वर्कशॉप आहे 1 महिन्याचा, याच्याबद्दल अधिक काही माहिती हवी असेल तर तुम्ही याच दिलेल्या नंबर्सवरती तुम्ही आम्हाला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. आता काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. If you have any questions, you can ask.
सो फ्रेंड्स, आपल्या आजच्या या सेमिनारसाठी तुम्ही वेळात वेळ काढून जॉईन झालात. पूर्ण 1 तास 10 मिनिट इतका वेळ तुम्ही आम्हाला दिलात आणि विद्यार्थ्यासाठी, पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलासाठी आणि विद्यार्थी म्हणून तुम्ही तुमच्या भवितव्यासाठी जो वेळ काढून हा सेमिनार अटेंड केलात, या सेमिनार मधून तुम्हाला नक्कीच अभ्यासामध्ये असणाऱ्या नेमक्या समस्या आणि त्यासाठीचं नेमकं सोल्युशन काय आहे, उपाय काय आहे, काय करायला पाहिजे याची ओझरती का असणं आयडिया आली असावी आणि त्या अनुषंगाने तुम्ही नक्कीच काही ना काहीतरी पॉझिटिव्ह स्टेप घ्याल, एक सकारात्मक पाऊल उचलाल अशी अपेक्षा व्यक्त करून आज आपण या सेमिनारमध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया लवकरच याच प्रकारच्या अशा अनेक नवनवीन सेमिनार बद्दल नेक्स्ट टाइम. तेव्हा येणाऱ्या काळामध्ये देखील अशाच प्रकारचे वेगवेगळे सेमिनार्स तुमच्यासाठी काही फ्रीमध्ये काही पेडमध्ये अवेलेबल असतील. इन केस तुम्ही आमच्या अपडेट्ससाठी आपल्या ग्रुपमध्ये नसाल तर तुम्ही मला जे आता स्क्रीनवरती नंबर होते त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा, हाय करा, तुम्हाला आपल्या रेग्युलर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. पुन्हा एकदा अवेकन माइंड्स कडून आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. आजच्या सेमिनारसाठी मार्गदर्शक म्हणून जे लाभले अभिजित मानव सर यांचे देखील अवेकन माइंड्स कडून खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन सेमिनार सोबत. थँक्यू सो मच. गुड नाईट.